श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, पूज्य श्री तुकोबाराय, आपण एवढी मोठी आहात तरी पण संतांचं वर्णन करत असताना तुम्ही वाणी अपुरी पडती म्हणतात आणि संतांच्या पायावर नतमस्तक होतात. तुमची वाणी किती मोठी आहे. विश्वातली पहिली पत्रकार श्रुती, तिच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. आणि मला असं वाटतं देवाला अधिकाऱ्यांना बोलायची ताकदच श्रुतीत होती, पुन्हा कोणातच नाही. विठाला 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 विठाला. तुम्ही किती मोठे आहात. तुम्ही स्वयं तुमच्या वाणीला छेद देतात की माझी वाणी अपुरी पडते. किती मोठे आहात तुम्ही, किती मोठे. श्रुती माते, असा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ग तो. मी संतांपेक्षा मोठा कसला आलो. हेच तुकोबारायचं सर्वात मोठं मोठेपण आहे. सर्वात मोठं मोठेपण तुकोबारायचं हे आहे. श्रुती हवालदिर झाली की तुकोबाराय किती मोठे आहेत यांचं वजन करण्यासाठी विधात्याकडे काटा नाही, तराजू नाही, पारडं नाही, माप नाही. इतकी मोठी तुकोबाराय. सर्वसामान्य 10-5 कोटी रुपये ज्याच्याकडे आहेत तो आपल्याकडे आला की माणसं इळभर टेटसवर त्याचेच फोटो ठेवतात. आमच्याकडे आमका आला, तमका आला. व्हॉट्सअपवर इकडं तिकडं मित्राला याला त्याला फोटो टाकीत राहते. एवढे मोठे साहेब आमच्याकडे आले. त्याच्या लक्षात येत नाही या साहेबालाही मारणारा वरी साहेब बसलेला आहे. आणि तो साहेब तुकोबारायकडे मनानं येत होता. मनानं पाहुणे घराशी, पाहुणे घराशी. श्रुतीने विचार केला, मी रात्रंदिवस ज्याला गाते तो तुकोबारायकडे मनानं येतोय. कोणाला गाती श्रुती. निरंजन भय सकल सुधा छंद भयायनि व्याप्ती वेद श्रुती अति पुराण भयो शास्त्र मित्ययन करतलयो शास्त्र मित्ययन करतलयो शास्त्र मित्ययन करतलयो. निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल सुधा. वेद शास्त्र पुराण उपन्यास ही सगळी लोक विश्वाच्या मालकाची आरती करतात. आणि हा जगाचा बाप तुकोबारायकडे मनानं येतो. मनानं तुकोबारायकडे बसायला टाकण्यासाठी गालीच्या नाही, सतरंजी नाही, चटई नाही, गादी पलंग तर नाहीच, बाज सुद्धा मोडकी. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार. बाज सुद्धा मोडकी आहे. वरी टाकायची गोदडी फाटकी आहे. एखाद्याच्या घरी गेलोत ना, हल्लीच्या काळातले कपडे उघडे ठेवतील आणि गोदडे झाकून ठेवतील. तुकोबारायच्या घरी जगाचा बाप आला तरी बसायला गोदड होतं. आणि त्या गोदड्यावर विश्वाचा बाप बसत होता तरी एका तिळा इतकं घरानं नाही. श्रुती रडत होती. एवढं नाही. तुमच्या आमच्या वाणीत किती ताकद असेल. आमचं फवारा करता करता औषध संपलं, गड्यानं फोन केला औषध संपलं, जाय दुकानावर सांग मग नाव. गड्यानं नाव सांगितलं, दुकानदारानं ऐकलं नाही. दुकानदार म्हणला महाराजाचं बोलणं करून दे, आम्हाला काय माहिती तू महाराजाच गडी. गिरगावचा बाळू बोलल्या 20,000ची औषधं उधार, फुकट नाही, उधार. शनिवारी लगेच फोन आला, महाराज पुढे पाठवायचे, RTGS करायचे, 20,000 पाठवून द्या. 20,480 रुपये शनिवारी 11:30 वाजता बेले पाटील द्यावा लागले. नसतं दिलं तर काय होत नव्हतं, पण दुसऱ्या बार पुन्हा देत नव्हतं. इतकंच वजन, फक्त तुमचं माझं इतकं वजन असेल, इतकं वजन. या विश्वातला पुढारी, विश्वातला व्यापारी, विश्वातला महाराज, विश्वातले शिक्षण क्षेत्रातले, या विश्वातले दिग्गज लोक कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. आणि जगाच्या बापाचा ऐकून या सगळ्यांना फुक
फुकतोय तो दक्षिणेचा मालक आहे आणि ते दक्षिणेच्या मालकाचं धोतर फाटत होतं तुकोबारायचं नाव ऐकलं तुकाराम गिरगावचा बाळा कोण्या दिवशी बटन दाबून उडवायचा हे दक्षिणेच्या राजाच्या हातात आहे आणि त्याची काय माय मनान गेली गिरगावचा बाळा मारायला ते पंढरपुरातल्या मालकाचं आणि काशीतल्या मालकाशिवाय कोणाचीच बटन दाबीत नाही या दोघायचा नौकर आहे दक्षिणेचा राजा पंढरपुरातल्या मालकाचा आणि काशीतल्या मालकाचा नौकर आहे दक्षिणेचा मालक यम यम आणि या दोघांपेक्षा इमानदारीनं नौकरी तुकोबारायचा कळ गुलाम गुलाम सलाम करी इमानदारीनं हात वर करा कोणाची गडी रोज सकाळी पाया पडतात मालकाच्या मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो फौजी प्रत्येक गडी पाया पेरणीत मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे चलू दे म्हण मालकाल त्याला पेरता येणं चाड्याची गाठी येणं म्हशीची धार काढता येणं वघराला सोड्याशिव पेता येणं आणि याला दूध काढता येणं म्हणून काळाच्या ढोसायला वघरापेक्षा अलकट म्हणून तर ते सांदितनच दाबीते हुशार असते गडी हुशार तुकोबारायच्या घरी पडलेली कामं करायची पण आधी तुकोबारायला प्रणाम श्रुतीने विचार केला का असं म्हणत असावे तुकोबाराय की माझी वाणी अपुरी पडती यांची वाणी एवढी दमदार आहे या पृथ्वीवर त्यांच्या वाणीचं वजन करे काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे असं काय असेल संतांकडे की ज्या आरतीत तुकोबाराय नमस्कार करतात काय असेल काय असेल पंढरपुरातले मालक एका समुद्राच्या तीरावर त्याला विशिष्ट प्रकारचं रामायणात नाव आहे अशा ठिकाणी बसलेले आहेत एकत्रित बसले असताना मारुतीरायाकडे बघितल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र सूर्यवंशातलं एक गोडस व्यक्तिमत्व विश्वाचा बाप पंढरीतले मालक 7व्या अवतारातले मारुतीरायाकडे बघितलं की त्यांचे डोळे पाण्यानं डबडबायचे पृथ्वी ज्यांच्या डोक्यावर आहे असे भगवान शेष लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राला बाजूला घेतलं आणि विचारलं दादा आपणाला काय राजा रावणाची भीती वाटते असं तुम्हाला वाटतंय तो वहिनी साहेबाला देणार नाही याच्याकरता आपली डोळी पाणावतात भावमुद्रेनं पाहिलं आणि खांद्यावर हात टेकला सांगितलं राजा हे राजा मला रावणाची भीती वाटत नाही रे पण एवढ्या मोठ्या देशातल्या पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातल्या 6व्या क्रमांकाच्या गुंडाजवळ कोणाच्या बापाला रस्ता न विचारता रस्ता करून मला इथपर्यंत आणले मला याच्या कर्तव्याचं रडू येते रे मला याच्या कामाचं रडू येते शिवाय तो येवनीनं पशुच्या येवनीत आहे रे वानरांच्या येवनीत आहे मला त्याच्या सत्सद विवेक बुद्धीचे अश्रू येतात मला त्याच्या शौर्याचे अश्रू येतात मला त्याच्या सात्विक कर्माचे अश्रू येतात काय काम केले रे हनुमंतानं देवा पुढचं काय काय ठरवलंय का काय नाही ते ठरलंय लखन अंगदासारखा परमवीर ज्या वेळेला शिष्टाईतून वापस येतोय आणि अंगदासारख्या सात्विक सदाचारी व्यक्तीचं ज्या अर्थी रावण ऐकत नाही त्या अर्थी रावण आपल्याला मरेपर्यंत सीता देत नाही याचा निकष झाला आणि रावण आपल्याला मारायचा आहे
मग काही तयारी असू दे रे, ठरवू आपण उद्याला. पण 1200 किलोमीटरचा पूल बांधलाय, शासनाचं बजेट नाही, मंत्री उद्घाटनाला नाही, 25-15चं काही घराणं नाही. बरोबर आहे का? असंच असतं का सभापती? काही नाही, खडी नाही, वाळू नाही, लोखंड नाही. कसं केलं असेल रे ते? अरे आपण ज्याला देणार आहेत त्याला खिसा सुद्धा नाही. मला असं वाटतंय माझ्या 2 कवेमध्ये हनुमंताला मिसळून घ्यावं. मला असं वाटतं कडकडाटून एकदा हनुमंताला मिठी मारावी. ठीक आहे प्रभू. लक्ष्मणजीचा स्वभाव थोडासा चंचल होता. काय वानू आता सांगतोय, काय वानू आता नपुरेवाणी. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगन्निवास बसलेले, आवाज दिला, अंजनी सूत. जी प्रभू, जी 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 जी. बारा महिन्याची उचल एकदाच जरी दिली तरी गडी मालकाला जी म्हणत नाही. पैसे तर नाही गेले पाटील, हो गिनगिने गुरुजी, पैसे नाही. सदाशिव सावकार, बालासाहेब भाकरी पण खाल्ल्या नाही, तरी मालकाने बाहेरच्या नंतर जी शब्दाच्या व्यतिरिक्त जी शब्द वापरला नाही, दुसरा वापरला नाही. बोलवलं की जी वापरायचा. भजन केलं तरी भाकरी नाही, काम केलं तरी भाकरी नाही, वाटेल ते सांगितलेल्या जीवाला कष्ट झाले तरी भाकरी खाल्ल्यात नाही. काहीच घेतलं नाही. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला शेतो सिंधुवरी, इतकी श्रद्धा. आणि त्या मारुतीरायानं जी शब्द वापरावा, जी मालक, जी जवळ बोलवलं, दर्शन घेतलं. मारुतीरायानं विश्वाच्या मालकाने दोन्ही बाहू धरल्या आणि हृदयाला लावलं आणि मानावर मान टाकली आणि सांगितलं, हनुमंता काय शेतू आणलास रे, काय पुरुषार्थ आहे राजा तुझा. मी नाही बरोबर ते केली, देव बोलतात. काय पुरुषार्थ आहे हनुमंता तुझा, काय शेतू बांधलास. मारुतीरायाने दर्शन घेतलं आणि रडू लागले. लक्ष्मणजीने विचारलं, हनुमंत एवढा मोठा तुमचा आदर केला, तुमच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे का दुःखाचे? लक्ष्मणजीनं सांगितलं, माझ्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे बी नाहीत, दुःखाचे बी नाहीत, आश्चर्याचे आहेत. कारण शेतू मी बांधलाच नाही, शेतू मी बांधलाच नाही आणि मला मोठे पण कशाला देता. काय पुरुषार्थ असलो वाणीतला. मागच्या वारीला जायच्या अगोदर एक म्हातार भेटलं, म्हणलं आमच्या गावातला हरिपाठ माझ्याशी होतच नाही. म्हणलं तू आता मर, गावातलं मंदिर पडतं का पाय. काय तिळभर करायचं, निळभर सांगायचं. कितीच आगावपणा झाला, किती किती आगावपणा. माझ्याशिवाय हरिपाठच होत नाही. 117 वर्षापूर्वी हेच होतं का? का किती गेले असतील, किती मेले असतील, तरी भजन बंद आहे का आताच? हे कशाला आगावपणा करायचा? काय पुरुषार्थ मी केलं नाही. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंता आमच्या सगळ्यांचं मनोमत आहे की सागर तुझ्याशिवाय बांधला जात नाही. अरे तो रगील समुद्र आमच्या दादाला भेट नाही. तो अपामपती आमच्या दादांचा सासरा आहे. लक्ष्मी सागरांची कन्या. अपामपती यार कन्यार भयो त्वम नारायणो अर्जिता जामातो शशुर सर्वेयम. काय नात आहे? अरे ते जावाई सासरे तरी ऐकत नाही. आम्हाला फक्त एकच आहे, तू निधडावीर आहेस आणि तुला भिला असेल. मारुतीरायाने सांगितलं, लहाने मालक हा तुमचाही गोड गैरसमज आहे. शेतू एका वेगळ्या वानरानं बांधलाय, त्याचं नाव आहे नळ नावाचं वानर. बोलून घेतलं, नळा. महाराज विश्वाच्या बापानं जरी हाक मारली, किती पळत जाल पाहिजे? नाही, आधी मारुतीरायाकडे.
याला म्हणायचं अंकित, याला म्हणायचं वजन, याला म्हणायचं आदरयुक्त भीती. नळा जी पण नाही. मारुतीरायाकडे पाय धरले. मालक मालक बोलवायलेत. काय काम आहे? काय चुकलंय का माझं? जाय रे राजा जाय, काही चुकलं नाही. आज तुला कुरवाळणार आहे. तर नाही हो म्हणता आपली काय पात्रता आहे? विश्वाच्या मालकानं आपल्याला कुरवाळावं. जावं लागते नळा. आणि नळ तिथे पोचले. कडकडाटून मिठी मारली. गालावून हात फिरिला, डोक्यावरून हात फिरिला, पाठीवर थाप टाकली, थाप टाकली, थाप. जगाच्या बापाची नये योगियाच्या ध्याना. योगी जपी तपी सिद्ध अनुरागी, एका पायावर उभं राहून, वरी झाडाला पाय बांधून, पाला खाऊन, नुसतं धुपन ग्रहण करून, भवताला अग्नी, हिवाळ्यात पाण्यात, उन्हाळ्यात अग्नी साधन, इतक्या नाना साधनाच्या केल्या कटापटा. आणि तो वानरायला कवटाळायला लागलाय. काय अधिकार असेल त्या वानरांचा? काय अधिकार? पाहिलंच नाही डोळे डोळे घालून. पाठीवर थाप टाकली. बाळा काय पुरुषार्थ आहे तुझा? अरे तुझ्या हाताने पाषांतर आणतात. गिरगावचा बाळू म्हणतो म्हणून ऐकायचं नाही. कितारिले पाषाण तुका मने हनुमंता, सागरिये तारियेल्या शिळा. नाही, तुका मने नळा, सागरी तारियेल्या शिळा. तुको बरं आहे, दखल घेतात. तुको बरं आहे, तुको बरं आहे. नळा काय हातात वजन आहे तुझ्या? नामाचा रफा रुकार जोडा असेल मारुतीरायन तो भाग सोडून द्या पांढरे साहेब. पण दगड पाण्यात तरंगायची ताकद फक्त नळात होती. तोरे निळाचा सहोदरू, एका वानरीचा कुमरू, काय खात होते? पाला पाला पाला. पाला खाणाऱ्या वानरीचा कुमरू येतो, पुत्र आहे. पाठ थोपटिली. नळा ए निळा जामवंत, सगळ्यांना उभं केलं. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही तुमच्याकडे. तुम्हाला हा आदर पाहून नळाचे डोळे भरून आले. राजे हो, विश्वाच्या मालकाकडे नळाचे डोळे पुसण्यासाठी वस्त्र रुमाल नव्हता, वलकल्ली अंगावर होती. आणि विश्वाच्या बापाने दोन्ही हाताने नळाचे डोळे पुसले. बाळा काय पुरुषार्थ आहे तुझा? तुझ्या हाताने दगड तरंगले. रडू लागला. पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, प्रभू खरं सांगू का, माझ्या हाताने दगड तरंगत आहेत. माझ्या हाताने दगड तरंगत आहेत, याबद्दल काही दुमत नाही. भगवान म्हणले, तू दगड टाकताना नाव कोणाचं घेतो? तुमचं. अरे माझं नाव घेऊन तुम्ही वानर दगड टाकता तरंगते, तर माझ्या हाताने टाकल्यावर तरंगतच नाही ना. तुम्हाला तुमच्या नामाचा पुरुषार्थ माहित नाही प्रभू. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुला माहित नाही देवा, ते आम्हाला ठाव आहे, आम्हाला ठाव आहे. वा, माझ्या नावानं दगड टाकतोस. नळानं सांगितलं, प्रभू पण पुढचं ऐका ना. तुमचं नाव घेतल्यावर, माझा हात लागल्यावर समुद्रात दगड तरंगतो, पण मला आशीर्वाद याच हनुमंताचा लागतोय. काय मोठेपणाचा कळस आहे महाराजा, किती मोठेपणाचा कळस आहे, किती मोठाचा. तुकोबाराला श्रुतीनं प्रश्न केला, जो नळ म्हणतोय मी मारुतीरायाच्या कृपेने दगड तरंगितो, मग तुम्ही मारुतीरायाचं वर्णन न करता नळाचं दगडाच्या बाबतीत का वर्णन केलं? तर
तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या हातात आणि वाणीत इतका पुरुषार्थ आहे तरी पण तो एका वारकऱ्याला मोठेपण देतोय. त्या अर्थी नळ नावाचा वारकरी किती मोठा आहे म्हणून मी त्याचं वर्णन करण्यापेक्षा त्याच्या चरणी नतमस्तक याच्याकरता नमस्कार. चारुकीर्ती नावाचा प्रधान होऊन गेला. पुण्यवान प्रधान की ज्या प्रधानाला विश्वातल्या 2 संतांचं दर्शन झालं. एक माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि कंबर बांधून कीर्तन परंपरेचे आद्य गुरु श्रीमंत श्री नामदेवराय. फेटा बांधून कंबर बांधून कीर्तन परंपरा ही नामदेवरायाची, याच्या अगोदर कोणाचीच नाही, फक्त नामदेवरायाची. तिथून पुढे मग आम्हाला अधिकार. त्याच्या अगोदर कोणी केलंच नाही कंबर बांधून. तसे 9 कीर्तनकार झाले, पण बसून कीर्तन करणं हे शुकाचार्यांची परंपरा, पुराण सांगणे. पण कंबर बांधून कीर्तन ही नामदेवरायांचीच परंपरा. आणि या 2 संतांचं बाबाजी दर्शन चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला झालं. आणि हा चारुकीर्ती नावाचा प्रधान एका मुसलमान राजाचा प्रधान होता. राजा यवन आहे, मुस्लिम आहे. काय सांग, काय वाण होता. 350 वर्षापूर्वी यवन कुळातील यवनांचे धर्मगुरु 350 वर्षापूर्वी तुकोबरायाच्या चरणावर नमले. तुकोबरायाच्या चरणावर. पण नामदेवरायांचा माऊली महावैष्णवांचा काळ 700 वर्षापूर्वीचा काळ बेडेपाटी, त्याच्या अगोदरचा काळ. पण एका गायीचं प्रकरण आहे. तीर्थावळी वाचा, तुमच्या लक्षात येईल. तीर्थावळी लक्षात येईल तुमच्या. चांगलं वाचण्याचा प्रयत्न करत जा. काय होतं माहितीये का, श्रद्धेपोटी उपमन्य पिठाच्या दुधाला पण दूध मानित होते. आईवर श्रद्धा होती, आईवर श्रद्धा होती. पण मित्राच्या घरी खऱ्या दुधाची खीर खाल्ली. त्यावेळेला आईला विचारलं, आई तुझ्या खीरीत तर चव आहेच ग, पण त्यांची खीर थोडी वेगळीच. ते म्हणलेच नाही ती चविष्ट होती. हा उपमन्याच्या बोलण्याचा भाव होता. पण तिथं खऱ्या दुधाची खीर खाल्ली होती. मग आईच्या डोळ्याला पाणी आलं. बाळा, ती समर्थ माणसं आहेत आणि तुझा आग्रह होता रे, म्हणून मी पसाभर करडी, पसाभर तांदूळ हे दोन्ही एकत्रित करून त्याचं द्रावण शिजून त्याच्यात चिमूटभर काहीतरी गुळ साखर टाकायचे आणि तुझं समाधान करायचे. ती खीर नव्हती. फार काही झालं तर त्याला पायस म्हणता येईल, खीर नाही, खीर नाही. पण ज्या वेळेला खऱ्या दुधाची चव कळाली त्यावेळेला विश्वाच्या बापाची विनंती केली आणि दुधाचा समुद्र मागून घेतला. तसं तुम्हालाही सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला खरं ऐकायला भेटत नाही का, तुमचं नशीब चांगलं नसेल. तुम्हाला खरं सांगणारे भेटत नाहीत. त्याच्यामुळं खरे ग्रंथ आहेत, पहावे पुराणी विचारोनी. सर तुम्ही पुराण बघा ना, तुम्ही गाथा बघा, ज्ञानेश्वरी बघा, संत वाङ्मय बघा. तुम्ही भंगीरायचं ऐकणारच नाही. अल्पोदकीचा सागरा आला मासा, आला मासा अल्पोदकीचा सागरा. आळंदीतले मालक सांगतात, एका वड्यात पोहणारा मासा. बाबा वडा खणला, वड्याची धार बंद झाली, कमरा इतका डोहे, इंच इंच डोह कमी होऊ लागला. माशाच्या लक्षात आलं, ज्या वेळेला फुटभर पाणी राहील त्यावेळेला खरजुले कुत्र पण मला ओढून नेईल. खरजुले कुत्र पण मला ओढून नेईल. पण अचानक पाऊस आला आणि वड्याला पूर आला आणि त्या पुरात मासा नदीत गेला आणि नदीच्या पुरानं मासा समुद्रात गेला. आता कोण धरील त्याला? अल्पोदकीचा सागरा आला मासा. कमी पाण्यातला मासा ज्यावेळेला समुद्रात जातो त्यावेळेला गरुडालाही भेट नाही. ज्यावेळेला खरं लोणी मिळतं का त्यावेळेला चौथा कोणी खात नसतं. विठाला 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 विठाला. वाचा तीर्थावळी, लक्षात येईल तुमच्या. वाचा वाचा. आत्ता लोक म्हणतात
ऍसिडिटी झाल्या मी मुगाचं वरण खातो. सुंबळ्या गाथ्यात ऐक, ऐक ऐक गाथ्यात पाय मुगाचं वरण लिहिलेलं आहे तिथं. हो, तुम्ही मावंद्याचं प्रकरण पहा, माऊलींच्या समाधीचं प्रकरण पहा, पंक्तील मुगाचं वरण गाथ्यात आले गाथ्यात. पण आपलं काय झालं माहितीये का, इचकलेले माथे चिटकायचा नाद आपल्याला. आपल्याला आपलं आवडत नाही, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट काय काय सुंदर म्हणते हे गाथ्यातलं नाही. सुंबळ्या विढाला 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 विढाला. 350 वर्षापूर्वी अंगडशा फकीर तुकोबरायच्या पुढे नमला. हे बा, कोणी कोणाच्या धर्माला नाव ठेवायची आपली पात्रता, योग्यता, लायकी, अधिकार नाही. आपल्याला एकच अधिकार आहे, आपला धर्म आपण उंच कसा न्यायचा हे ठरवायचा. दुसऱ्याला शिव्या देत बसल्यानं आपला धर्म वरी जात नसतो. हे दुसऱ्याला शिव्या देणारे, आपला ग्रुप करून ते खुर्ची बसणारे वेगळे. नाही नाही नाही, पोळी भाजून घेणारे लोक असतात ते, असं नाही. दुसऱ्याला शिवी दिल्यावर कधीच आपला धर्म वाढत नसतो. असं कधी झालंय का दुसऱ्याच्या हळदीमध्ये आपल्या म्हशी घातल्यावर आपल्या हळदीचे कंद मोठे होते? असं कधी झालंय का? झालंय का? नाही नाही नाही. आपल्या धर्मात काय न्यूनताचा शोध घ्या आणि मग दुरुस्ती. अंगडशा फकीर एक असा फकीर होता, ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात तोंड करून चिमटा वाजिला की त्या भागात पाऊस पडत होता. इतकी त्याच्या चिमट्यात ताकद होती. तो सिद्ध फकीर होता, ब्रह्मवेद त्याच्या बरोबरीचा होता. मला असं वाटतंय 2-4 अभंग करणाऱ्या, पाठ करणाऱ्या, काशी फळासारख्या अंगाला गंडलं लावून घेणाऱ्या सुंबळ्यानं अंगडशा फकीराची चेष्टा नाही करायची. 2-4 श्लोक पाठ असणारा यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला ती काय लायकी आहे का सुंबळ्या? या विश्वातला 350 वर्षापूर्वीचा विद्वान शास्त्री अनगडच्या फकीराचं नाव ऐकल्याच्या नंतर धोतर फाटत होतं. रामेश्वर शास्त्री. आणि रामेश्वर शास्त्रीला ज्या वेळेला अनगडच्या फकीरानं शाप दिला तर आहे ना, शास्त्री पाण्याच्या बाहेर आले की आगच होतो ती अंगाची. शेवटी पखालीत बसून तुकोबरायकडे जावं लागलं शास्त्रीला. आणि वरी भगवान शिवजीला कशी ती हे धरते धार, तशी धार धरली, ओले कपडे अंगाला गुंडाळले. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुकोबरायने अभंग दिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, तेव्हा शाप संपला. महाराज सामान्य शास्त्री नाही, रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नाही. पत्रिकेवर नाव टाकण्यापुरता नाही, मला टाकतात लोक. कसं शक्य आहे ते? नाही नाही नाही. विद्वान शास्त्री, त्या शास्त्रीला ज्या फकीराचा शाप निरसन करता येत नाही, त्या अर्थी फकीर किती मोठा असेल. आणि तो फकीर तुकोबारायच्या कीर्तनातली घोंगडीची घडी करायचं काम करत होता. गुरुजी 350 वर्षापूर्वी तो फकीर नमला. पण 750 वर्षापूर्वी एक प्रांतीय उत्तर भारतातला मुस्लिम राजा चारुकीर्ती नावाचा प्रधान हा हिंदूचा होता. आणि या चारुकीर्ती प्रधानानं त्या यवन राजाला सांगितलं, सरकार जहापना चलिए देखिए, गजब है गजब है. क्या गजब है? कुएं में से पानी ऊपर आ रहा है. तव खळखळो निकूप उदकी ओसंडीला. बघा तीर्थावळी, खळ 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 पाणी करू लागलं. फार काही झालं तर 10-5 चिमण्या पेत्याला इतकं खाली पाणी होतं, इतकं इतकंच. पण ज्ञानोबरायने आत डोकून पाहिल्याबरोबर तव खळखळो निकूप उदकी ओसंडीला. कल्पांती खळवळाला समुद्र जायचा. जशा लाटा उसळाव्या बाबाजी सैरीतून पाणी आलं. गजब है, देखो देखो. पण मेरे से पहले हो गया, अभी दिखा दो कोई है तो राजा राजा होता महाराज. म्यानीतली तलवार उपसली हरी महाराज आणि जिवंत गाय धडाच्या वेगळी केली.
गाईचं डोकं आणि शरीर तिथं. चारुकीर्ती जी सरकार अब ये जिंदी कर दो, ये तो मुर्दा है ना, अब ये जिंदी कर दो. मधला प्रसंग जाऊ द्या. संत शिरोमणी नामदेवरायानं त्या डोक्याला कुरवाळलं आणि अंगठा ती गाय चाटीत होती. इन्शाअल्लाह, ला इलाहा इला इल्ला, रहमिल्ला, बिस्मिल्ला, ये बंदे ने जिंदा कर दी. 700 काही वर्षापूर्वी उत्तर भारतातला चारुकीर्तीचा प्रधान राजा सातपुते काका लोटांगण घालीत होता नामदेवरायाच्या चरणावर. लोटांगण काय वानू आता, काय वानू. मधले अजून 4 प्रसंग आहेत. तो कोब्बारा 1, नामदेवराय नानोपराय 2. मधले राहू द्या, घरी गेले होपा सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्या नाही पाहिजे, रिॲक्शन येत असते. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रसंग आहे का, शेवटचा मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या एका दिव्य मुस्लिम समाजाचा अभ्यासू फकीर बालासाहेब या फकीराने मृत्यूपत्र लिहिलं, माझी कबर या रस्त्यात करा. रस्ता सांगतो तुम्हाला नंतर, या रस्त्यात करा. तर त्या फकीराकडे बऱ्यापैकी लोक त्यांची गेली, हिंदूची गेली, हिचकायला लय नाद असतो ना, त्या खरूच नसती पण खाजवायचा लय नाद असतो. हो, काय झालं असल, काय काय वाचते, कशा करता फकीरजी. नाही, माझी शेवटची इच्छा आहे या रस्त्यात माझी कबर झाली पाहिजे. एक सात्विक व्यक्ती विचारण्यासाठी गेला बाबाजी. त्या व्यक्तीनं सांगितलं, फकीरजी या रस्त्यात तुमची कबर करायला काही हरकत नाही, तुमची अंतिम इच्छा आहे, पण कारण आम्हाला कळाल्याशिवाय आम्ही करणार नाही. खाजिनारे गेले बोंबलत, हे नुसते खाजवायला आले ते अवधानी करायला. विद्वानाने विचारलं, कारण कळाल्याशिवाय आम्ही तुमची कबर इथं करणार नाही. त्याचं एकच कारण आहे, या रस्त्याने पंढरपूरला एक दिंडी जाती आणि त्या दिंडीत एक घोडा आहे, ते घोडं दर 15 दिवसाची एकादश धरते. ते घोडं दर 15 दिवसाची एकादशी धरते. आणि या रस्त्यात जर माझी कबर झाली तर त्या घोड्याच्या टापा माझ्या कबरीला लागत्याल, त्या घोड्याच्या पायाची धूळ माझ्या कबरीला लागेल आणि मी माझ्या अधिष्ठानात पवित्र होईल. ते घोडं होतं श्रीमंत श्री ठाकूरबुवांचं. तर काही धर्मातली माणसं आले, अरे म्हणे तू काय पागल झाला का, तुला असं एवढं काय वाटतंय, हे घोड्याच्या पायाची धूळ टापाची लागावा काय. नाही म्हणले, ऐका, 72 खोडी ज्याला आहेत त्याला घोडं म्हणतात, आणि 72 खोडीनं परिपूर्ण असलेलं घोडं ज्यांच्या संगतीत साधूच्या पलीकडचं गोड वर्तन करतंय. किती बी विद्वान माणूस असू द्या, कैलास बुवा पंचांग काल निर्णय पाहिल्याशिवाय एखादच कळती का. बाबाजी कळल का आपल्याला तिथी, बुवा पंचांग पाहिल्याशिवाय मुहूर्त सांगता येईल का तुम्हाला, कळसाचं सांगता येईल का, नळाचं सांगता येईल का, वास्तूचं सांगता येईल का, भूमिपूजनाचं सांगता येईल. बुवा पंचांग पाहावं लागेल का. मी इतका बॉम्ब लायलो, मी काहीतरी वाचिला असेल का, वरून पाईप थोडाच आलाय बाळ्याला. मला सांगा, घोड्याला वाचता येते, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. काय आपलं तुपलं तरी कळतं का त्याला, शिखर कळतंय. नाही 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 नाही. पण ज्या परंपरेतल्या वारकरी लोकांच्या संगतीमध्ये बवा करणाचे निपळे, निमिष लाघवाचे निआगळे, आष्टा प्रहराचे निराळे, तो मनोगताची परिव्याप्ती. या 8 प्रहरातले 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस याची सर्व कलश्रुत्री संवत्सरापर्यंत ज्याच्या अंतःकरणात तो ठाकूरबुवाचं घोडं आहे. आणि या घोड्याला इतकं सूत्रबद्ध केलंय त्या ठाकूरबुवा वारकऱ्यांनी केलंय. मग घोड्याला इतकं सूत्रबद्ध करण्याची ताकद ज्या घोडं इतका अधिकारी आहे, तर या घोड्याला इतकं सूत्रबद्ध अधिकार तत्वावर आणण्याची ताकद ज्यांनी केली गुरुजी, तो वारकरी किती अधिकारी असेल.
काय अधिकार असेल? महाराज पशुला परमार्थात आणण्याची ताकद ज्यांच्यात आहे तो वारकरी किती अधिकारी. म्हणून त्या वारकऱ्याची स्तुती न करता, वर्णन न करता त्याच्या पायावर मस्तक कायवानो. वा, पुन्हा ऐका. वेळ झाल्याला सांगा बरं सभापती. गौरव मी रिसोड मापेक 21 किलोची पाहिली. संप्रदायात कोंबड शुद्ध सांगितलं का? कोंबड्याला शुद्ध सांगितलं का संप्रदायात? नाही. माकडाला विचारवंत म्हणले का? चंचलतेचं प्रतीक दिलं नाही हरिबुवा. कपड्यावर जाऊ नका. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबांचे पट्ट शिष्य. हो, यायच्याकडे बी दिलं आणि यायनं पेरलं, काही दिलं आणि त्याने इकलं, काही दळून खाल्लं. असे काही ठराविक लोक त्याच्यातले हरी महाराज आहेत. सरकारचे जावाई बी येतं. ते रघुमामा साधे आमचे महिन्याची वारकरी दर महिन्याला असते. दिसायला साधा माणूस पण दर महिन्याला वारील माझ्यासोबत. काय वरच्या कपड्यावर काय नसते. काही काहीचे कपडे इतके ताईट असते, बायको सातार व्हायचा कापूस याचा काय नसतं त्याच्यावर. काय नाही, वरून झगपक आतून भगभग असं भुललं नाही पाहिजे माणसाने. गुरुवर्य वैकुंठवासी श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे, आका कुकुट विष्टादर्शायाम कामिनी संग यत पापायो. कोंबड्याची विष्ठा पाहणं म्हणजे वेशीशी संग केले इतकं पाप. इतकं कोंबडं निषेध. काय 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 कोंबडे बसलेत कालच्या आमुष्याच्या दिवशी. काय मजा मारली. श्रावण झाल्यावर बंद पडन, पुढची आमुष्या झाली की पुन्हा सुरू. काय असे टकटक दिसायलेत काही कोंबडे असे टकटक. पण आता नाव कसं घ्यायचं सभापती आहे का नाही? अवघड होईल मला. घरी जाता यायचं नाही. जाऊ द्या, असू द्या. फक्त माझं मते सोंग करू नका. लय सोंग काय काय. श्रावणात मी दाढी करीत नाही आणि शिवजी तू या येडगळ केसाला कशी बोलते? कोण्यात दुकानात गेलं तर फुकट केस कापीन तू हे, आणि मी महिनाभर न करणं म्हणजे का लय मोठा झाला का तू? काय सोंगो काय कायचे. खेकडे खाणार पहाट 4 लाख पाणी घेऊन. माझं असं मते करा ना, पण नाटक दाखवू नका. नाटकात नाटक जमत नाही. तुम्ही परमार्थात नाटक सोबळ्या. नाटकात नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्यात दुसऱ्या दिवशी कर असतील, तुमच्या इथं बी असतील कर. त्या दिवशी लळीत करते. आणि रामायणातलं पार्ट केलं. एक जण मारुती झाला. खपक्या होता 113 किलो वजनाचा. बायका 3. बायका 3. नाटकात मारुती. नाटक रंगात आलं. सगळ्यात माणसं जास्त. मारुती नावाचा माणूस नाही बरं उगा. हो, अंगावर घेऊ नका काय. नाटकातला मारुती. आणि सगळी लोक त्या मारुतीकडेच बाबा पाहिलेत. मारुती होताच तसा 113 किलो वजन. बायकोची साडी अर्धी पाळलेली, अर्धीची शेपूट, अर्धीची लंगुटी, लाकडाची गदा, तोंडाला असा अष्टगंध लावलेला. असं कोणी म्हणलं कायच मारुती, कायच मारुती. नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळालं. बाबा आईल परभणी नेलं, शिजर करावं लागते. घेतली शेपूट उपसून निघला मारुती. 50,000 घेऊन दवाखान्यात निघाला. मला एक म्हणायचंय बालासाहेब, नाटकात नाटक जमत नाही. परमार्थात कशाला करायचं? येथे नाही खोटा चालत परिहार. इथं नाही चालत खोटं, कशाला नाटक करायचं? महाराज, माझ्या लहानपणी दिवस माळवता लेकराला जर माकड तोंड्या म्हणलं ना तर म्हाताऱ्या बायका रागवायच्या. हे म्हण नको तसं, उंची खुंट ती म्हणे. असं म्हाताऱ्या बायका रागवायच्या, म्हणू देत नव्हत्या माकड तोंड्या. चंचलाचं प्रतीक आहे कोंबड. हे निषेधाचं प्रतीक आहे. पण ह्या कोंबड्याला आणि माकडाला त्या लागी विमान पाठविले. हे कोंबडन एक माकड विमानात केलं. विमानात ऐका काय वानवात पुरे वाणी. नुसत्या गर्दीला किंमत नसते. नुसता भगवान शिवजीवर कब्जा करण्याला महत्व नसतंय. सगळे सर्कल एक म्हातारी सर्कलीत नाही आपण पाया पडताना.
ती फक्त तिला वाटलं यान काय म्हणून ती माया पाया पडली, पण नाही सर भेलीत नाही बाळ्याला. गळ्यात शपथ, तुम्ही साक्षीदार आहेत का नाही? नाही सर केली. चेहरा लक्षात आहे मला टकटक दिसायली ती. गळ्यात शपथ, मी काय खोटं बोलणार नाही. तुम्ही साक्षीला होते ना? नाही सर केली. जाऊ दे, भाव आहे, श्रद्धा आहे, असू द्या श्रद्धा, पण नवऱ्याला डबा देऊन महादेवाला पाणी घाला. ते ऑफिसला तसंच गेलं, मग वडापाव खाल्लो. म्हणलं काऊन? म्हणलं हसू नको, तू म्हणत होता मी बाहेर खात नाही. त्या पूजाला गेल्यात. त्या कोण, सासू का? म्हातारीला तारो तुरच बोलवतो. त्या कोण? पोरायची माय. बर बर बर. बैल कुठला? ममुले. मला नाही वाटत शंकर पावती, मला नाही वाटत. माझं असं मत आहे, तुम्ही आणा नाही तर नका आणू. सभापती कोणाला राग आला तर लोक कीर्तन बंद करतील. काय असं माग लागे महाराज नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, काय ताण नाही. तू का म्हणे येवत रागे, तू का म्हणे सत्य सांगू, येवत रागे येतील ते. तुकोबार आहे म्हणले, खरं बोलत असताना एखाद्याला राग येत असेल तर आपल्याला काय संबंध? बाईचा सर्वात मोठा देव आहे आपला पती. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, मालकावर जिची अतूट श्रद्धा आहे का, तिच्याकडे निळकंठेश्वर घरी. मालकावर जिची अतूट श्रद्धा आहे का, पांडुरंग तिच्या घरी. महाराज, नवऱ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या बाईची सत्ता कोणावर आहे? तुका म्हणे पतिव्रता. गिरगावकर म्हणे नाही, तुका म्हणे. 65 वर्षाचं वय झाल्यावर महाराष्ट्रातल्या एका सत्पुरुषाने बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली. आत्ताच घराने, फार दिवसाचं नाही, आत्ताच वय वर्ष 65. बाबा, 65 वर्षाच्या सत्पुरुषाने बाथरूम मध्ये आंघोळ करून टावेल गुंडाळून दारात पत्नीला माय म्हणून भिक्षा मागितली. रडू लागली. मालक, तुम्ही मला माय म्हणता? हो, मी माय म्हणणार. पण एक सांगू का, मी मरेपर्यंत तुम्हाला पतीच म्हणणार. तू तुझ्या सत्तेवर आरूढ राह, मी माझ्या सत्तेवर आरूढ आहे. मी मरेपर्यंत जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणीन आणि पाणीग्रहण तुझ्यासोबत केलंय. आजपासून तू पण माझी मायच. मी माझ्या सत्तेवर आरूढ, तू तुझ्या सत्तेवर आरूढ. निघून गेलं मान. सात्विक बाई, सदाचारी बाई, पुण्यशील बाई, पावन बाई, अत्यंत पावन. गोड करा आवाज, देव चांगलं करेल. पावन पावन स्त्री. शिरडकर काय नियम केला त्या बाईनं? तिने एकच नियम केला, ज्याच्याशी पाणीग्रहण केलंय त्या पतीने आपल्याला आई संबोधलंय, पण आपण त्यांना पती समजून मरायचं. मालक जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत देव्हाऱ्यात नैवेद्य ठेवत होती. जे काही सकाळचा स्वयंपाक होईल, भाजी पोळी कण्या आंबाड्या घुगऱ्या काय असेल ते ठेवायची. तिची देवावरी सत्ता सांगते. तिथून पुढे नियम बदलला. देवा माफ कर परमेश्वरा, आतापर्यंत तुझ्या कृपेने कपाळाचा मालक माझ्या हातचं खात होता रे. हे नारायणा, हे जगदीशा, हे जगदानंद कंद जगतपते, आतापर्यंत तुझी अतूट कृपा होती रे. तुझ्या कृपेने मी केलेला स्वयंपाक माझे पतिदेव खात होते. देवा, सकाळी 9:30 वाजता तुझी माझ्यावरची कृपा संपली रे. माझा पती माझ्या हातचं खात नाही. आजपासून तुझा नैवेद्य बंद. पुन्हा त्या ताटाला हात लावला नाही शिरडकर. स्वतःच्या लग्नात आलेलं ठेवणीतलं एक पात्र काढलं, पात्र घासून घेतलं. सकाळी स्वयंपाक केला, त्या पात्रात स्वयंपाक ठेवला.
वरे तुळशीचं पान ठेवलं आणि देवघरात पात्र न ठेवता देवघराच्या बाजूला पात्र ठेवलं, पाण्याचं फुलपात्र ठेवलं. तुकडा मोडा नाही, देवासाठी तुकडा मोडत असतात, तुकडा नाही मोडला. तुळशीचं पान त्या पात्रावर ठेवून फुलपात्र भरून ठेवलं, नमस्कार केला, वरे पात्र झाकून ठेवलं आणि 3 वेळेस शब्द उच्चारला, पती परमेश्वरा, पती परमेश्वरा, पती परमेश्वरा. जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी स्वयंपाक झाल्याच्या नंतर सातपुते काका ते पात्र घासायला काढायचे. बेले पाटील त्या पात्रावरचं झाकण काढलं तर त्याच्यात प्रसाद तर नव्हता, पण तुळशीचं पान पण नव्हतं. 22 वर्ष सारखं सुरू राहिलं. त्याच्यातलं कोण जेवत होतं तर ही ज्याला पती मानायची तो जेवत होता. दिवसभर ते नुसतंच फिरायचे. हा स्वयंपाक पोटात ताकद देत होता. महाराज, विश्वातले प्रत्येक नियम आकळण्याची ताकद आपल्या नवऱ्याला देव मानणाऱ्या स्त्री ते तिची देवावरी सत्ता, ही शक्ती आहे महाराज. एक रामायणातला प्रसंग पहा, फक्त रामायणात बघू नका, दुसरीकडे बघा. यानं काय होतं माहिती काय, असं मला भडभड बोलायचं ना दे, माणसं नंतर म्हणते ते कशातला असेल. तुम्ही तुमचं वाची जा ना, व्यक्ती स्वातंत्र्य. हा, शक्यतो महाराजांना मोबाईल कमी खेळला पाहिजे. जो संप्रदायात पडून जर मोबाईल जास्त खेळत असेल तर असं समजायचं त्याचं 10 पिढ्याचं पापूत्व आलंय. संप्रदायात पडून जर मोबाईल जास्त खेळत असेल ना, मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, हे 10 पिढ्याचं पापूत्व आलंय. महाराज, याच्या पलीकडे सांगतोय, आपण पैसे देऊन ज्या वेळेला सिनेमा पाहत होतो, मोल देऊन या, नटाचे ते वेश, गिरगावकरांचं वाक्य नाही गुरुजी, मालकांचं वाक्य. आपण नाना प्रकारची घाणेरडी सहजरी मोबाईल हातात घेतला तरी घाणेरडी चित्र येत असतात. याचा दोष आहे आपल्याला, दोष आहे आपल्याला, दोष आहे. महाराज गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी ज्या वेळेला आनंद आश्रमात जातात त्यावेळेला 1 रुपयाची टीव्हीची सुविधा नाही, रेडिओची सुविधा नाही, पेपरची सुविधा नाही, तरी आनंद आश्रमातला ज्याचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती असे राजेश्वर शास्त्री सुद्धा गुरुवर्य रंगनाथ गुरुजींच्या चरणावर बुटा सगत नतमस्तक होत होते. मोबाईल मोठं करतो का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं का किल्पासोड्या लोक आपले कीर्तन घेते? आज चव पाहणारे लोक आहेत, लोक लय भारी आहेत. आंब्याचा वास घेऊन आंबा घेतात, शपाळ्या असला ढेकर येणारा असला घेत नाहीत आंबा, लोणचं तर घालीत नाहीत. इतकी आंबे माणसं भारी येतं. हे नाही, हे असं चव घेतात माणसं. काहीच नसताना सत्यवादाच्या तपाने विश्वात भरारी घेता येते. विश्वात भरारी घेता येते. विश्वात काय सांगू लागलो? गुरुवर्य रंगनाथ गुरुजी ज्ञानोबाराय पाहायला भेटले नाही, पण ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्याने छाती ठोकून सांगायचं आमचं ज्ञानोबारायचं दर्शन झालं. एवढा मोठा पुरुषार्थ गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचा. काय वानू आता सांगतो. कोंबडा आणि माकड वैकुंठात गेले, इथपर्यंत आलतो ना. कोंबडा आणि माकड वैकुंठात. महाराज इकडे निषेध सांगितलंय कोंबड. मी पंढरपूरला गुरुवर्य धर्मभास्कर वक्ते बाबांची 4 प्रवचन ऐकली. त्यांनी निषेध म्हणावं, आणि ते अधिकारी होते, प्रचंड अभ्यास होता. माझ्या जीवनामध्ये गुरुवर्य वक्ते बाबा आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर, मी त्यांना पाहिलं नाही, पण पुराणातले बादशाह लोक होते, अत्यंत प्रचंड अभ्यासू लोक होते. मला असं वाटतं जगात असे खूप असतील, पण बाळ्याचं पाप असेल तिसरा सापडत नाही. विठाला 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 विचार केला, माकड आणि एक कोंबड वैकुंठात विमानात बसून जाते. काय पुरुषार्थ आहे. महाराजासोबत नाही गेलं, बाबा संन्याशासोबत नाही गेलं, बाबा ब्रह्मचार्यासोबत नाही गेलं, एखाद्या वारकऱ्यासोबत नाही गेलं, एखाद्या व्यापाऱ्यासोबत नाही गेलं, एखाद्या डॉक्टरसोबत नाही गेलं,
एखाद्या राजकीय माणसासोबत नाही गेलं, एखाद्या कीर्तनकार, रामायणकार, भागवतकारासोबत नाही गेलं, एका वेशेसोबत गेलंय. ती हे वो नृत्यांगना, त्या काळातली प्रचंड नास्तिक लोकांच्या अंतःकरणातली वेश्या नृत्यांगना. प्रचंड तिचा पदन्यास अत्यंत गाजलेला होता. पदन्यास म्हणजे नाचणे, प्रचंड विलास होता. आणि ती वैकुंठाला त्या कोंबड्याला आणि माकडाला घेऊन गेली. श्रुती हैराण आहे. श्रुतीने पार्षदांना प्रश्न केला, अरे कळतं की तुम्हाला, तुम्ही माकड आणि कोंबड आणलंय, शिवाय त्यांच्यासोबत वेशावरे आणली. पाणी घालताना महादेवा जर साय का कानातला मळ काढून. शिवजींचं मंदिर आहे ना, आपण त्यांच्यासाठी बोलायला पाहिजे काहीतरी. जे गावी केला वास, लोकांचं घर किरायानं केलं, कुठं खिळे ठोकले, टोपी अडकायला आणि कॅन अडकायला. हो, घर मालकानं सांगितलं माझ्या पोरास लग्न आहे, घर खाली करा. आणि ते म्हणले तुम्हाला पोरग कवा झालं, तिकडे एक बायको आहे म्हणले, तिला पण तू घर खाली कर. हो, घर खाली कर. दिलं काढून. आपण किरायानं घर केलं, कुठं ठोकताय, त्याला कुठं नव्हती बायको, पण म्हणलं ते तात्पुरतं या नालायकाला काढून देण्यासाठी. हो, कुठेही खेळ. ते म्हणला इतक्या भारीचा कलर द्यालाय, पुट्टी लावली, आमकं लाव तमकं लाव, आणि उठलं की सुटलं, कुठं टोपी आडकेऊन, बेत आडकेऊन, तेलाची कॅन आडकेऊन, कुठं काही, कुठं किळे टोकायला तू. चल होय बाई. श्रुती हैराण, काय काम आहे रे तुमचे, असं असतंय का. पार्षदांनी सांगितलं, बाई आम्हाला विचारू नको, यमधर्माला विचार. यमधर्माच्या स्वाक्षरीशिवाय आम्हाला विमान उतरता येत नाही. यमधर्म सांगतोय पुण्यवान आहेत, उतरा इथं विमान. यमधर्माकडे गेले. यमराज, श्रुती सामान्य पत्रकार नाही, यमराज काय प्रकार आहे. ते म्हणला, बाई मला नको ताण देऊ, हे रीज गायल्या गुंग्याला नेऊ मी मळून गेलोय. हो, मला कोणी चांगला भेटत न. मग ती वेशा, कोंबडा आणि माकड वैकुंठात मला कशाला विचारायली. चित्रगुप्ताला विचार. आणि चित्रगुप्ताकडे गेल्याच्या नंतर ते म्हणलं, बाई वाचून दाखवायला टाइम नाही, हे कागद तूच वाचून घरी जाय. महानंदीचा ज्या वेळेला लेखाजोखा पाहिला, त्यावेळेला पापाचा कॉलम 0 होता आणि पुण्याचा कॉलम लिहायला कागदच नव्हता. पुण्याचा कॉलम लिहायला कागदच नाही आणि पापासाठी काहीच नाही, पापच नव्हतं. मग श्रुतीने विचार केला, या आता महानंदीची संपत्ती काढली तर तशा काळात 50-50 क्विंटल सोनं तिच्या घरात पडलेलं होतं. ती का खुरपायला जात होती का, तिनं हळदीतलं उपटन केलं का, का हळदी याचायला गेली का, काय 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 केलं तिनं, काहीच नाही. त्या काळात 25-25 क्विंटल सोनं काका तिच्या घरात सापडायचं, एवढं मोठं वैभव. मग त्या अर्थी तिनं किती या परिसरातल्या लोकांना, तारुण्य दशेतले नास्तिक आस्तिक काय असतील, या लोकांना किती किती चुकीचं काम केले. हिला विमानात चित्रगुप्तांना सांगितलं, तुम्हाला कळतं का. ते म्हणले, बाई आम्हाला वरच्यानं जे सांगितलं ते कळतंय, आता तू जिथं वैकुंठात गेले त्या वैकुंठाच्या मालकाला विचार, इथं जागा कशाला दिली. श्रुती ज्या वेळेला तिथे जाते त्यावेळेला वैकुंठातल्या मालकानं सांगितलं, तुला जरा विचार करण्याची क्षमता संपली, जरा अभ्यास कर, तू अभ्यास कमी पडाय, तू जरा खाली जाय. मग श्रुतीच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतंय. श्रुती ज्या प्रांतात महानंदा होती त्या प्रांतात श्रुती गेली. अंडरग्राऊंड चर्चा. महानंदा कशी होती तर महानंदेचे जीवनचरित्र एका व्यक्तीने तिला सांगितलं, आता तुम्हाला घरी बसल्या बसल्या 14 अध्यायामध्ये पाहायला भेटते, वाची जा, ते वाची जा, ते वाची जा. बघा, शिवलीला अमृत वाचा, शक्य नसल्यास 11 अध्याय वाचा, नामदेवरायनं लिहिलेली भगवान शिवजीचे अभंग वाचा. तुम्ही तेच वाचिता. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले, वाहून जाशील ना. गाथा पाय ना, गाथा. काय अभंग येतो शिवजींचे. बघा नामदेवरायचं, बघा काय काय अभंग केले. शिवभोळा चक्र, तो मालक आहे माझा निळकंठेश्वर, एवढा अधिकार आहे माझ्या मालकांचा. महानंद आहे, वेश आहे,
प्रांतीय राजा आला, सूर्यास्त झाला शिरडकर. हत्तीवर मोहराच्या गोण्या होत्या, हत्तीवर मोहराच्या गोण्या. एक जण म्हणला मी 150 एकर फुकली गोंगरापायी. मी पाहिले ना महाराष्ट्रात लोक पाहिले, मी पाहिले हत्तीवर सोन्याच्या मोहराचा बिजवारा. बालदारा नाव दिला, कोण है कोई? सूर्यास्त झालता. बाईनं पूजेची तयारी केलेली होती. दार लोटलं, बाहेर पाहिलं. ए कोण आहेस रे? कशाला ओरडायला? दुसऱ्या हत्तीतून राजा खाली उतरला. मै हो. चलो बाहेर, चल बाहेर होय. पण हिच्याकडे नोकर चाकर नव्हते ना, माकडाच्या हातात दंडा दिला. पाटील एका वेशेनं राजाला सांगितलं, खबरदार जर आली कधी येशील तर माकड हाणीन तुला. जशाला तसा राजा हत्तीवर बसला आणि मोहरा तिथं टाकल्यान गेला. नियम काय होता? सूर्यास्ताच्या अगोदर एखादा पुरुष आला तर रात्रभर त्याची सोय करायची, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर इंद्र जरी आला तर त्याला बाप आणि भाऊ समजून काढून द्यायचं. हे महानंदीचं तत्व होतं. आणि ज्या दिवशी सूर्यास्त होतोय पुरुष येत नाही, ती रात्र निळकंठेश्वरा करता घालायची, ती नागनाथा करता घालायची. महानंदेच्या जीवनातला दुसरा पुरुषार्थ आहे. महानंदा कधीच दिवसा जेवली नाही. महानंदेकडं एखादा कामुक व्यक्ती आल्याच्या नंतर त्या कामुक व्यक्ती सोबत जेवण करायचं, हा महानंदेचा नियम होता. पण सूर्य मावळेपर्यंत जर कामुक व्यक्ती नाही आला तर तो दिवस आणि रात्र महानंदेनं ती रात्र फक्त भगवान शिवजीच्या भजनात घालायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेलाचं पान चावून स्नान करायचं, आणि मग दुसऱ्या रात्री करता एखाद्या कामिक व्यक्तीची वाट पाहायची. महानंदेच्या दिवस 14 दिवस असेच गेले. 14 संख्येला वारकरी संप्रदायात एक अनन्यसाधारण महत्व आहे. संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे परम शिष्य निळोबाराय 14 दिवसाचं अनुष्ठान होतं. अजून 14 गोष्टी 6 ठिकाणी आल्या, पण शोधान तुम्ही, शोधान गुत घेतलं का? मॅच सांगाय तुम्ही इतकं पाठ करा की आमच्या लोकांना कीर्तन करताना तुमच्याकडे बघून घाम आला पाहिजे. तुम्ही इतके विद्वान व्हा. आणि तुम्ही विद्वान नाही झाले की मग आम्ही गाणेच म्हणणार, विठाला 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 विठाला. 14 दिवसाचं पारणतीच्या जीवनातलं. 15व्या दिवशी लक्षात केलं, बोर्ड लावला, कामुकांनी माझ्याकडे येऊ नये, काम तृप्त करण्याची क्षमता माझ्यातली संपली, माझं शरीर मी निळकंठेश्वराला समर्पित केलं. 15व्या दिवशी काम संपला, 15व्या दिवशी वासना संपली, 15व्या दिवशी विषय जाळून टाकले, 15व्या दिवशी लोभ संपला. परिसरातले सात्विक सदाचारी लोक बोलवले, आणि ज्या लोकांकडनं जेवढी संपत्ती जमा झाली तेवढ्या संपत्तीचं अन्न सत्र करा म्हणून महानंदेनं उदार अंतकरणाने हातवरी केले आणि आपली संपत्ती दातृत्वान देऊन टाकली. महानंदा कोण्या प्रांतातली होती हे शोधा. मी एखाद्या वेळेस दुसऱ्या कीर्तनात सांगेल, एखादा म्हणेल तुलाच माहित नसेल, असं तात्पुरतं म्हणावी. पण त्या प्रांतातून महानंदा वाराणसीपर्यंत पायी चालली. भगवान विश्वनाथाच्या दर्शनाकरता रांगेला लागली. दर्शन घेतलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी घेतलं, तिसऱ्या दिवशी घेतलं, चौथ्या दिवशी घेतलं, 5व्या दिवशी घेतलं, 9व्या दिवशी घेतलं. 10व्या दिवशी पुजाऱ्याने विचारलं, आपण कुठले आहात? मी अमक्या प्रांतातली. इथं राहण्यासाठी आलात का? नाही रे, दुपारच्या पूजे करता आले. दर्शन आज 9 दिवसापासून घेते, 10वा दिवस आहे, पण दुपारच्या पूजेचा सन्मान भेटत नाही. पुजाऱ्याने विचार केला, तेजस्वी स्त्री आहे, मुळताच वेशा होती, मुळताच वेशा असल्यामुळं सुंदर होती.
आणि सुंदरपणाच्या तेजाच्या पलीकडचं वैराग्याचं मूर्तिमंत टोक तिच्या अंतःकरणात रुजलं होतं. जसं लोणचं घालत असताना मसाला, मीठ, हळद सगळी त्या आंब्याच्या फोडीमध्ये, लिंबाच्या फोडीमध्ये अशी रुजून जाती आणि सगळी रुजल्याच्या नंतर ती जेवताना चविष्ट लागती, असं वैराग्याचं तत्व तिच्या अंतःकरणात रुजलं होतं. म्हणून तिचं तेज असं पुरुषार्थी तेजस्वी दिसत होतं की जेणेकरून विश्वनाथाच्या लिंगाकडे बघितल्याच्या नंतर जे तेज होतं तेच तेज महानंदीच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर पुजाऱ्याला दिसत होतं. काय तेजस्वी. आणि पुजाऱ्याने पहिला नियम त्या दिवशी मोडला. एकट्या बाईला पूजेला बशिलं. मला असं वाटतं या देशातल्या 2 स्त्रिया तितक्या नशिबवान असत्या. स्वर्गीय इंदिराबाई यांना पशुपतीच्या लिंगावरची माळ प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर महानंदा होती, पती सोबत नसताना पूजेचा सन्मान भेटला. अजून कोणाला तिसरी माहिती असेल तर मला सांगा, मी त्याला गुरु करतो. योग असा आला. दुपारची पूजा सुरू झाली. पूजा मांडली, निरंजनी पेटवली, भस्माचा लेप केला, बिल्वदळाची लाखोळी समर्पित केली, तांदळाची आरास केली. त्या दिवशी तिळाची मूठ होती, ही मूठ समर्पित केली. पुजाऱ्याने हातात घंटा घेतलेला आहे. एका पुजाऱ्यानं शंख स्फुरण केलेला आहे आणि निरंजनी ज्यावेळेला महानंदेच्या हातात जाती त्यावेळेला महानंदेच्या डोळ्यातून पाणी येतं आणि पुजाऱ्याने विचारलं, रुदंती को भावा, आपण का रडता? दादा, अरे मला आतापर्यंत कोणीच सोबती नव्हते रे. माझे 2च मित्र आहेत, एक कोंबडा आणि माकड. यांना येऊ देतो का मध्ये? नाही. माकड चंचळ, पूजा मोडी, आणि कोंबडं तर निषेध सांगितलंय, नाही स्वीकारणार आम्ही. नाही. काय वानू आता? काय वानू आता? नपुरे वाणी, नाही स्वीकारणार. पण महाराज शेवटी त्या पुजाऱ्याला भाग पडलं आणि कोंबड्याला आणि माकडाला मंदिरात प्रवेश मिळाला. आजही कोंबड्यापेक्षा घाणेरड्या लोकांना पैसे देऊन कुठेही प्रवेश आहे. आजही कोंबड्यापेक्षा नालायक, घाणेरड्या, बुजदिल, हलकट, हरामखोर, भडव्या लोकांना पैशाच्या बळावर कुठेही किंमत आहे. खाली मिळेल, वरी नाही मिळत. पुजाऱ्याने सांगितलं, कोंबडं तिथं उभं करा. माकड पायापाशी उभं केलं. आरती झाली. भगवान शिवजीवर मंत्र पुष्पांजली झाली. ओम यज्ञेन यज्ञवयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्या सत्यहन्नाक महिमान सचत्र यत्र पूर्वे. असं असते ना शिरडकराची. काय तो स्वाकार, काय ते मंत्र, काय तो घोष. यज्ञिरे नयभयो स्थिता मित्यङ्कृतजनयो पाशाङ्कुश भयस्थितं दण्डमुण्डास्थितयो अरुडो भयस्थितायां कैलासाधिपतयो यद्गङ्गोदकयतो बिल्वदलास्थितम्. अक्षत पडल्या. माकडाच्या डोक्यावर अक्षता पडल्या. चंचल वारू लागले. मंत्र अक्षता. आणि कोंबड एकटं दुःखी होता, आपल्याला लांब उभं केलंय. स्वामीजी, चुकून वानरानं माकडानं झटकिलेली अक्षता एकच कोंबड्याकडे गेली. शिरडकर एकच एकच एकच. गुरुजी, विद्वान कोंबड टपकन खाऊन टाकलं. नाही तर येरीला येडगळ कोंबडी असते. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. हे जे उकंड्यावरले कोंबडे आहेत का, हे इतक्या जोरात उकरीत आहेत. आळ्या माग कावळा बम फुगला, याचे नख तुटले सुंबळ्याचे, याला एक आळी नाही, असं उकरलं. ते कोंबड येशेच्या घरचं होतं. बेले पाटील टपकन अक्षता खाली. त्या लागी विमान पाठविले. श्रुतीचा प्रश्न आहे बरं, माझा नाही.
चला महानंदेचं जीवन चरित्र पाहलं, शिवस्वरूप झाली म्हणण्यापेक्षा शिवच झाली. साधा त्याग आहे का तो? साधा त्याग आहे, साधा त्याग आहे. पण माकड आणि कोंबड का? श्रुती निळकंठेश्वराकडे गेली, श्रुती सोमेश्वराकडे गेली, श्रुती नागनाथाकडे गेली, श्रुती वैद्यनाथाकडे गेली, श्रुती कृष्णेश्वराकडे गेली, श्रुती त्र्यंबक राजाकडे गेली, श्रुती द्वादश लिंगाकडे गेली. हा तुमचा लाडून ठेवलेला पुरुषार्थ आहे. तुम्ही डोक्यावर घेतली महानंदा, इतकी डोक्यावर तिचं माकडन कोंबड बी. शिवजी हसले. एक जण म्हणलं शिवजी लयच भोळे आहेत. म्हणलं हो, लावतो कामाला. उचल्या कुठला? शिवजीचं भोळ पण म्हणजे विश्व डोळ्यात ठेवण्याची ताकद, हे भोळेपण आहे शिवजीचं. शिवजीनं डोळा उघड्याशिवाय थेंब पडत नाही. आता पाहिजे ना, 7-8 दिवस कामं करू दिलेत आहे का नाही. आज दुपारी सोयाबीन अशा अंग टाकू लागल्या, हळदीचे आशे पानं आशे झालते, अशी पानं होते आणि पंजावानी जरा आशे झालते दुपारी. म्हणजे हळद पाणी मागायली, सोयाबीन पाणी मागायली, कापूस पाणी कापूस तर असे मेलोर मेलोच करू लागला. हो, त्यातली त्यात बर्डाचे तर लय झुमखळू लागली. हो, म्हणजे आता पाऊस पाहिजे का नाही. पण निळकंठेश्वरानं डोळा उघड्याशिवाय थेंब पडत नाही. हे भोळपण आहे, हे भोळपण आहे, हे भोळपण आहे. शिवजीने स्मित हास्य केलं आणि त्या श्रुतीने विचारलं, माझा प्रश्न आहे माकड आणि कोंबड का? हे इकडं पार्षद जी, आत्ताची आत्ता विमान घेऊन वैकुंठातलं माकड आणि कोंबड इकडं आणा. बालासाहेब कैलास बुवा कैलासात कोंबडन माकड आणलं. श्रुतीला जवळ बोलिलं. ती छे 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 काय ते म्हणले, ते नको. तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. ती चिची चिन पिची काय करू नकोस, इथे थांब दर्शिक, थांब थांब. शिवजीनं त्या कोंबड्याचे पाय तिला पाहायला लावले, लांबूनच पाय म्हणले. त्या कोंबड्याचे पाय मोटरसायकलला उलटे बांधलेले नव्हते. पाहिले असतील ना उलटे बांधलेले. अरे देगावकर पाहिले का नाही कधी तो रस्त्याने जाता? आता हो म्हणणं मायापाशी नाही म्हणतो का? फौजी असतात का नाही बांधलेले, खाली मुंडकेन वरी पाय, पण त्या कोंबड्याचे बांधलेले नव्हते. इतरत्र सर्व कोंबड्यांचे पाय रस्त्यावर फेकून दिले जातात. मी काय धंदा थोडाच करतो, पण मला माहिती आहे ना, रस्त्याने फिरताना का डोळ्यात का बिबे थोडी घालू, म्हणून रस्त्यानं पाय पडते. या कोंबड्याच्या पायाला हात लावायची बाबाजी कोणाची माय व्याली? काका त्या कोंबड्याला नखच नव्हते. हो, नख नव्हते, नख नव्हते. श्रुतीला सांगितलं पायाला नख आहेत का? श्रुतीने पाहिलं नखच नव्हते. ए नख कशाने तुटले? ते विमानात बसून गेलेलं कोंबड होतं. हिला बोलत होय, या टपऱ्या विमानात नाही, पुष्पक विमानात बसून गेलेलं होतं. हिला बोलत होय ते? हा हा, बिलकुल नाही. गाडी खालचं कुत्र दुसऱ्या कुत्र्याला भेट नाही. आणि किती ताकदवान कुत्रा असू द्या, जवळ येऊ देत नाहीत. चाक दोन्ही कुणी येऊ देत नाहीत आणि पुढून त्याच्या ओळखीचे बैल येऊ देत नाहीत. गाडीच्या आखा खालच्या कुत्र्याच्या ओळखीचे बैल असतात ना, पुढून ते येऊ देत नाहीत. आणि चाक त्याच्याच मालकाच्या गाडीचे असते, ते येऊ देत नाहीत. मागून यावं तर मालक अशी काठी हीच कुत्रे चावताळू द्या, पण आखा खालचं कुत्र गुरसटलेलं असू द्या, पण एकाला तोडू देत नाही. तरी पण चढाला गाडी लागल्यावर ते म्हणतात आपल्याशिवाय गाडीच उडत नाही. आपल्याशिवाय रेटत ना म्हणले गाडी. असे बरेच कुत्रे म्हणतात. तसं ते कोंबडं नाही, तसं ते कुत्रं नाही, बोललं नाही ते. मग आखा खालचं कुत्रं जर 25 कुत्र्याला भेट नाही, तर विमानात बसून गेलेलं कोंबडं श्रुतीला भेटे का? त्यांना आपण नाही सांगत. दुसरा प्रश्न आहे, श्रुती वानराचे पाय पाय कातडच राहिलं नव्हतं. कातडच नाही, कातडच नाही. वानराच्या 2 गोष्टी खालच्या भाषेत सांगतो, अत्यंत जरगट.
वानराचे 2 ठिकाण अत्यंत जरगट, बसायचं शीट आणि पायाचे हात. मी काय धरून पाहिले नाही त्याचे हात, पण 5000 लिटरची टाकी उडी हाणल्याबरोबर पायानं आणि हातानं फुटती, इतके जरगट येतं. 4 वर्षाची गॅरंटी द्या, 5 वर्षाची द्या, पण वानरापाशी एका दिवसाची पण नसती. इतके हात रजी. चांगले मिरच्याला फुलं लागावं आणि इकून तिकडं तासातून वानर एकदाच पळावं. त्या शेतकऱ्यांना म्हणावं मला मिरच्या झाल्या, मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो. औषधाला फुल राहत नाही इतकी त्याच्या हातातून पायात ताकद, इतकी रगील. पण ह्या माकडाच्या पायाला कातडच नाही. श्रुतीने विचारलं, अरे इतकं तुमचे चमडा कठीण असतोय आणि कातड नाही काय? आता ते विमानात बसून गेलेलं कोंबडं श्रुतीला कसं बोलल? शिवजी स्वतः बोलत होते, श्रुती श्रुती, सूर्यास्त झाल्याच्या नंतर ह्या कोंबड्याची माकडाची मालकीन माझं भजन करीत होती. तिला भजन पाठीमाग अंतरा धरण्यासाठी, स्वर धरण्यासाठी, पकवाद वाजवण्यासाठी, विणा वाजवण्यासाठी कोणीच नव्हतं. ती स्वतः टाळ्या वाजायची आणि तिच्या टाळ्याच्या छंदात या दोघायला भजन तर म्हणताच येत नव्हतं, पण तिच्या छंदात माकड आणि कोंबडं नाचत होतं. हिच्या 14 दिवसाच्या अनुग्रहामध्ये, त्या 14 दिवसाच्या रात्रंदिवसाच्या अनुग्रहामध्ये कोंबडं इतकं भगवान शिवजीचं भजन करत असताना नाचलं, त्याचे नखच राहिले नाही. या 14 दिवसाच्या अनुग्रहामध्ये माकड बालासाहेब इतकं नाचलं की त्याच्या पायाला चमडाच राहिला नाही. नम शिवाय ओम नम, इतके नाचले. नहुष नावाचा राजा स्वर्गात पोचला. स्वर्गात 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 शेखी रहाटी भांबावाला. 39 लोकांच्या यादीपैकी तो एक. पुन्हा ऐका, बाबाजी 4 सिद्ध पुरुषापैकी एका सिद्ध पुरुषाला दारात विमान आलं. दारात विमान आलं. 15 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. 15 मिनिटाच्या कालात तहान लागली, पाणी मागितलं. आश्रम ज्या गावात आहे त्या आश्रमातली एक पवित्र गावातली स्त्री शेतातल्यांच्या भाकरी घेऊन जात होती. जाता जाता आश्रमातून आवाज आला, पाणी द्या. भाकरीचं टोपलं खाली टेकलं, आश्रमात प्रवेश केला. महाराजांच्या माठातलं पेलावर पाणी घेतलं आणि महाराजाच्या हातात दिलं. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक राहिलं. 3-4 महिन्यापूर्वी लग्न झालेली गावातली तरुण रूपवान मुलगी होती. गुरुजी, आयुष्य 1.5 मिनिटाचं शिल्लक आहे. पाणी प्यायला पाहिजे का नाही? दारात विमान उभं होतं, पार्षद होते, स्वर्गातले लोक नेण्यासाठी आलेले होते. स्वर्गात सर्व देवता हातामध्ये फुलाच्या ओंजळी घेऊन भरलेल्या होत्या. विमानात बसता बसता वरून फुलं टाकायची होती. आयुष्य शिल्लक राहिलं 30 सेकंदाचं. 30 सेकंदात पाणी पिऊन मरावं का नाही, पण 30 सेकंदात विचार केला, तरुणपणात ही भेटली असती तर संन्यास घेतला नसता. तरी तपोबळी जन्मधरी. इतकं पुण्यवान होतं का ते कोंबड? त्याने यज्ञ केलते का पळशीकर? त्या माकडानं काय दान केलं का? काय नाही. बेले पाटील विमान नेण्यासाठी येणारा 12 सेकंदात मातीला जातो. तरी तपोबळी जन्मधरी. काय कळतो कोंबड्याच्या वासनेला? काय कळतं माकडाच्या वासनेला? पण 14 दिवसाचा अनुग्रहाचा त्याग, त्या त्यागाचं शिखर मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. म्हणून महानंदेसारख्या पुरुषार्थी त्यागी भगवान शिवस्वरूप साथरी सोबत संग घडला. कोंबडा आणि माकड सुद्धा वैकुंठाला जाते, कैलासाला जाते, सत्यलोकात जाते, गोलोकात जाते, यक्ष लोकात जाते, किन्नर लोकात जाते, चारण लोकात जाते, विद्याधरात जाते, लोकपालात जाते, दिक्पाळात जाते, चारुहासात जाते, परमहंसाच्या सानिध्यात जाते. माकड एका अनुरागी सात्विक शिवस्वरूप शिवाचं भजन करणाऱ्या सात्विक स्त्रीच्या संगतीत गेल्यावर एवढी मोठी ताकद प्राप्त होती. अशा सात्विक सदाचारी लोकांच्या चरणी कायवानो आता पुरे ही वाणी
पुरुषार्थ सांगतो. का तुकोबर आहे सात्विक लोकांना नमस्कार करतात? एकच तोही शिवजींचाच पुरुषार्थ आहे. भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, एवढंच ऐकायचं मात्र. आता लोकांना जागा अपुरी आहे. तुम्हाला कूलर आहे नाही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. कालांतरानं तुम्हालाच लावतील, आम्हाला वाऱ्यावर सोडतील लोक. चांगले तुम्हाला लावलं तरी आमचेच आहेत, तुम्ही दुसरे थोडे आपल्याला आहे कूलर. असू द्या, चलत राहते. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायच्या पालखी सोहळ्यात कीर्तनकारावर एकदा छत्री धरली होती. फार जुना काळ आहे. मला आता 29 वर्ष झाले मी जातो, पण त्याला झाले असतील 20 वर्ष, 18-19 वर्ष झाले असतील. छत्री धरली. कालून एक ऐकिणारा म्हणला, छत्री काढा. महाराजाला का कोमय आलेत का? आम्ही पावसात आहेत, कीर्तनकार पावसात. ही आपल्या परंपरेची नियम आहेत, ही आपल्या संप्रदायाची शिस्त आहे. मी त्यावेळेला ऐकलं. योग असा आला, भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले. महाभारतामध्ये 2 श्लोकाचा एक पुरावा सापडला, मला नंतर सापडला. मी चांगल्यांचं ऐकतो जास्त, श्रवण भक्ती श्रेष्ठ असते. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, कौरवानी एके दिवशी लक्षात गेलं, भीम हस्तगत करण्याची एकच ताकद आपल्याकडे, भीम खादाड निद्राहरणीशी. भीमाला जेवण जास्त आवडत होतं. पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्राभ्यासी घातला काळ. कविता होती बरं मला, तुम्हाला भी होती. जरासंधाचा संवाद. पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. काय कविता होते हो. महाभारताचं चित्र उभं राहायचं. पार्थ ते पृथकीचे बाळ, म्हणजे मला त्यावेळेला माहित झालं की कुंतीला पृथकी म्हणतात. ए रे कामधेनूचा पाडा, ए रे कामधेनूचा पाडा. अर्जुन वासरू आहे, पण कृष्ण रूपी कामधेनू गाईचं वासरू आहे. किरटी किरटी कामधेनूचा पाडा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य नैवम गिरगावकर लिखित. आळंदीतले मालक सांगतात, पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. ऐका, मजसी दिसे आळुमाळ, परी खादाड निद्रा अहर्निशी. ऐका ना, 27 वर्षापूर्वीचं पुस्तक काढा. कविता सापडेल, ऐकले गुरुजी? 27 वर्षापूर्वीची सापडेल. फार सुंदर कविता. जरा संध्या काय म्हणला हरामखोर कृष्णाला, ए बळेची सर्पाची या सदना, मंडूक वस्ती पावला. भडवा होता तो जरासंध, बिनाकली. त्याच्या 2 पोट्या लय नालायक होत्या, कंसाच्या बायका, आस्ती आणि प्राप्ती. सासऱ्याला कवाच भाकरी घातल्या नाही, म्हणून झोपीत माळवत पडत त्याच्या अंगावर. एक सांग का माझ्या माईनं, माफ करा, माझा एक स्वार्थ आहे तुमच्यावर बॉम्ब टाकण्याचा. तुम्ही जर सात्विक वागल्या तर तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी आणि मुलगी सात्विक होती, आणि ती सात्विक होणारी मुलगा आणि मुलगी देशाचे तारे म्हणून चमकते, आणि भविष्यात देश चालवायची ताकद त्यांची. म्हणून माझ्या माईंना तुम्ही चुका करता कामा नये. या पवित्र देशातल्या महाराष्ट्रातल्या, पवित्र महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीच्या राज्यातल्या बायकांनी ज्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू आंबाडे बरबडे खाऊन संसार केला आणि आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, त्या सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या, तुमचे लेकरं तेजस्वी म्हणून चमकतील. एखाद्या वेळेस शिवजीच्या दर्शनाला वेळ नाही भेटला तरी धकेल, एखाद्या वेळेस पांडुरंगाला मंजुळा समर्पित करायला वेळ नाही भेटला तरी धकेल,
पण घरातल्या म्हाताऱ्या जिवंत देवांना वेळेला जेवायला द्या. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य, तुमची लेकरं झळकल्याशिवाय राहणार नाहीत, इतकं मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही जर घरच्या जिवंत देवांना त्रास दिला तर तुमची लेकरं तुम्हाला किती त्रास देतील. माझी वाणी काही तितकी काळी नाही, पण मालकांचं वाक्य सांगतोय, तुम्हाला पितृ आशीर्वाद देत नाहीत. आहा कटा त्याचे करीतील पितर वंशी दुराचार. चांगलं वाचा, डोळे पवित्र होतील. चांगलं ऐका, कान पवित्र होतील. चांगलं बोला, वाणी पवित्र होईल. आणि विश्वाच्या मालकानी, सत्यलोकातला मालक चतुरानंद ब्रह्मदेवानी या उभ्या टाकीला 9 छिद्र पाडले. ज्याचं सर्वात मोठं हे छिद्र ताब्यात आहे तो विश्वावर राज्य कमवू शकतो. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं पहा. काय कविता होती ती? बळेची सर्पाची या सदना मंडूक वस्ती पावला. पुढचं वाक्य काय म्हणले भगवान? अरे मी गरुड की मंडूक जाना. तुला मी बेंडूक दिसतो का गरुड आहे तुला नंतर कळल. 2 तुकडे केल्यावर कळालं गरुडच याला डोक्यावर घेऊन फिरते. गरुड सारथी विश्वाच्या बापाचा. चला, पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्राभ्याशी घातला काळ, मजशी दिशी आळू माळ, परी खादाड निद्रा हरणीशी. याला जेवायचं नाही ना आधी. म्हणजे कविताकार काय त्या काळातले पागल नव्हते, ते काय आताच थोडंच आहे. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. अरे बुवा, अशा कविता असतील का? आणि पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची, अशा कविता असतील का ते? जाऊ द्या, शिवजी पुढे नको ते. काय शुद्ध लोक होते महाराज, काय बोध होता त्याच्यात. बहिणाबाई 2 होऊन गेल्या. एक भारतीय संस्कृतीमध्ये आगळी वेगळी क्रांती करणारी बहिणाबाई, की विश्वाच्या पाठीवर स्त्री तत्वामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी बाईला पहिली माळ कोणाला घातली असेल तर ती बहिणाबाईंना, शिवरच्या. आणि खानदेशच्या बहिणाबाई चौधरी, त्या कवयित्री होत्या, गायक होत्या. त्या बी सामान्य नव्हत्या. अरे कापसा विनवले, अरे कापसा विनवले, त्याले बोंड म्हणून हरिनामा विन बोले, त्याले तोंड म्हणून. इकडे ज्ञानोबरायची वाणी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. अरे दुधावर आली बुरी, तिले साय म्हणून निजवी ते भूके पोटी, तिले माय म्हणून. काय सिद्धांत होता, किती सिद्धांत, किती गोड. काय 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 कविता त्या काळातल्या. पूर्वीच्या काळातल्या लोकांची जी वाक्य होती का, ही देवमान्य होती, ही ऋषीमान्य होती, ही मुनिमान्य होती, ही शास्त्रमान्य होती, ही पुराण मान्य होती, ही वेद मान्य होती. आपली वाक्य बायको मान्य पण नाहीत. विठाला 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 भीमाची ती कळ सोजली. भीमाच्या जीवनामध्ये 9 कळ सूत्र्या कौरवानी शोधल्या. त्याच्यात सर्वात मोठी एक कळ होती, याला गोड आवडते, तेलकट तुपकट आवडते. विष टाकलं आणि विषाचे लाडू भीमाला ओतप्रोत खाऊ घातले आणि त्या विषाचा प्रादुर्भाव झाला. भीम बेशुद्ध झाला. भीमाला एका कपड्यात गुंडाळलं. तो कपडा कोणाचा होता पुढे आहे का? त्या कपड्यात गुंडाळलं आणि भीमाला एका जलाशयात सोडून दिलं. शिवजींचा पुरुषार्थ सांगतोय, शिवजींचा पुरुषार्थ सांगतोय. फार मोठ्या पाण्याचा डोह होता की ज्याला एका बाजाचं सुम लागत होतं. म्हणजे डोह किती खोला असेल बघा बेले पाटील. इतक्या डोहात खाली टाकले. किती मोठाली मगरं असतील, किती मोठाली मासे असतील, किती मोठाली खेकडे असतील. मागे एकदा पेपरवर आलतं, खेकड्यानं साईट कोरली तळ्याची, आलतं का नाही पेपरवर. म्हणून त्या धरणाचं पाणी अचानक बालासाहेब सोडून दिलं, नाही तर ते खेकड्यानं कोरलेलं तसं ठुलं असतं तर तळ फुटलं असतं आणि खालचे 9-10 गाव आपण मग त्यात झोपले असते. इतके खेकडे बिलिंदर. खोटं बोलालो का मी? आता माझ्याकडे तर भारीचा तवा तर कोणालाच मोबाईल नव्हते, इतके मोजके होते.
मला नसताना माहित होतं काही चांगल्या गोष्टी आपण मग त्या कळत असतात, काही करत नसतील ते त्याच्यातच पाहिल्यानं पाठ होते असं काही विषय नाही, काही नाही. खेकडे तर त्या पाण्यात किती असते. भीम खाली पडला, तितक्या पाण्यात पडायला बाबा वाचला असेल का? वाचू शकतो का तितक्या पाण्यात? पुरुषार्थ ऐकता का? पद्मिनी नावाच्या सर्पिणीचा पती, सिंहद्वीपात पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात. म्हणून आपल्याकडं एखादी मुलगी बघायला गेल्यावर शिरडकर पूर्वीच्या काळातला जुना पद्मिनी आहे, चंद्रानं नाही, चंद्र साक्षी आहे, दिव्य साक्षी आहे, कांतीप्रभा आहे, मीनप्रभा आहे, काय नाव होते हो. या सगळ्या प्रभा गेल्या, हा उचल प्रभा आल्या, हो सगळ्या उचल प्रभा. जाऊ द्या काय करायचं आपल्याला. पद्मिनी, कालियाच्या चरित्रात सुद्धा पद्मिनीचं चरित्र आलं श्रीमद भागवतात. पद्मिनी नावाच्या सर्पिणी कालियाच्या भगवंताची स्तुती करत होत्या ध्यान मालकाला सोडून, पण तिने रोगील होतो. ते म्हणलं ए तू कशाला विनंती करायली याची, हे आम्हाला माहिती आहे कोणाची तर ताक चोरीत आहे, कोणाची तर दही चोरतय, कोणाचं दूध चोरून खातंय. तरी पद्मिनी म्हणले ऐका ना प्रभू, बघा ना तुमचा मालक किती रगील येतो. ते म्हणलं आम्हाला रगील म्हणतो, आणि ते खरंच रगील होतं. आम्हाला रगील म्हणतो, कसं काय रगील? भगवान म्हणले तू रगीलच आहेस ना, विष टाकतो. मी कसं काय रगील? म्हणजे सापाला दात कोण दिले? ते कालिया काय म्हणला देवाला, देवा मला रगील म्हणतो, सापाला दात कोणी दिले? म्हणले मी. मला सापाच्या जन्मानं कोणी घातलं? भगवान म्हणले मी. सापाला इश कोणी दिलं? म्हणले मी. आणि मग आम्हाला नाव ठेवतो काय? सरप तो मला केलंस, विष तो मला दिलंस, दात मला दिलेस, आणि मला कशाला नाव ठेवतो? म्हणून एका क्षप कार्तिक प्रमाण आलं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तन मन धन सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. भागवताची मूळ आरती आहे का? नाही नाही नाही, भागवताची मूळ आरती वेगळी. जय जय श्री भागवता, हा जय हो जय श्री. नाही नाही नाही, ती पण नाही. आरती निगम वृक्ष सारा, भागवत संज्ञा भरतारा. महाभारताची आरती. श्री मूळ वेद व्यास भगवान, 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन. काय गोड, काय गोड, काय गोड. आपल्याला सगळं जुनं फुकून दिलं आणि नवं शेकत बसले. नवं नवं चला. पाण्यात टाकलं भीमाला. पद्मिनी नावाच्या पवित्र सर्पिणीचा पती. नाग अपवित्र होते कोण म्हणते तुम्हाला? नाग जर अपवित्र असता तर शेषाच्या आसनावर जगाचा बाप झोपला असता का? नाग जर अपवित्र असता तर वासुकीला समुद्र मंथनाच्या वेळेस बोलवलं असतं का? नाग जर अपवित्र असता तर तक्षकाला का आमंत्रित केलं? नाग जर अपवित्र असता तर वारुणीला का बोलवलं? नाग जर अपवित्र असता तर विभास्वाला का बोलिलं? नाग जर अपवित्र असता तर अर्जुनाचं धोतर सुटत होतं एका सर्पाचं नाव ऐकल्यावर. आश्वासनच ना. ऐकता तयाची कहाणी, कापे पृथकीचे बाळ 5 द्वयनी. पाची थरथर कापत होते. आश्वासन सर्पाला नाव ऐकल्याबरोबर. संगिनी सारिणीचे पुत्र. उपजताच आईला मारताना पाहिलं आणि त्या दिवसापासून संकल्प केला अर्जुन मारल्याशिवाय जिवंत चैन पडणार नाही. चला, म्हणजे सामान्य लोक नव्हते महाराज सर्प सुद्धा.
त्या पद्मिनीच्या पतीनं भीमाला खाण्यासाठी घाव घेतला, पण त्या भीमाच्या जवळ एक भजन ऐकू आलं. कृष्णायत्तितो न मुच्यते नाम द्वैपायनास्तितां यत् नारायण भवो कृष्णायत् मुच्यते न यो. तो सर्प बाजूला सरकला आणि जगदानंद कंद जगतपती निळकंठेश्वर नागनाथाला, भगवान विश्वनाथाला शब्द सांगितला, मी ज्या पार्थिव भीमाचं शरीर खाण्यासाठी गेलो, पार्थिव म्हणजे मडत ना, ज्या प्रेतरूप भीमाचं मड खाण्यासाठी गेलो, त्यावेळेला देवादिदेव भगवान शिवंक शंकरा तुम्हाला ज्यानं डोक्यावर घेतलंय त्याचं भजन तिथे कोण म्हणत होतं? निळकंठेश्वराला नागनाथाला डोक्यावर कोणी घेतलं? पंढरपुरातल्या मालकानं. प्रभू तुम्हाला जन डोक्यावर घेतलंय त्याचं भजन भीमाचं पार्थिवापाशी कोण म्हणत होतो? आम्ही तर खाला गेलेले सर्प होतो. आमच्या भीतीने खेकडे येत नव्हते, आमच्या भीतीने मगरे येत नव्हते. मगरापेक्षा मोठाली सर्प होते. 4-4 मगर तोंडात जातील एवढाली सर्प होते. आम्हीच फक्त सर्प होते. मला एकट्याला ऐकू आलं, मी बाकीच्याला सांगितलं खबरदार कोणी भीमाच्या पार्थिवाला हात लावता. नंतर नारायणाचं भजन येत होतं. प्रभू अविरत तुम्ही ज्याचं भजन केलंय त्याचं भजन भीमाचं पार्थिव म्हणत होतं. भजनी परंपरा शिवजींची आहे. वेळ झाला बालासाहेब, माफ करा. आणि शिवजीने विचारलं पार्थिव भजन म्हणते? सेवकाला पाठीलं जा. गेले तिथे पाहिले, नारायण 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 वासुदेव वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय असं भजन ऐकायला येत होतं. आता पंचनामा करतेत, PM करतेत. भीमाचं शरीर नाही फाडलं, भजन कोण कोणते फाडलं? एक केस सापडला. लांब किती होता? 3, 3.25, 4, 4.25, 3.5 इतका लांब एकच केस सापडला. तो केस डब्बीत घालून कैलासात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पार्वती आई साहेबांनी तो केस पाहिला. महाभारतात चरित्र पाहू नका बरं, दुसरं बघा, दुसरं बघा. अश्वसेन सर्पाचं चरित्र भागवतात नाही पाहायचं, हरी बुवा, दुसऱ्या पुराणात पाहायचं. सारिणीचं चरित्र नाही बघायचं, संगिनीचं बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. लक्षात येईल तुमच्या. पार्वती आई साहेबांना ती डब्बी उघडली. ऐका माझ्या माईंनो, ऐका, एवढंच ऐका, एवढंच. तुमच्या आग्रहाकरता पुढं सरकलो बरं. मलाही सकाळी श्रीगोंद्यापाशी काल आहे ते करून उद्याची दशमी पंढरपूरला वारीला जायचं. पहिल्यांदा आलो, लोक म्हणतील लय मस्ताड, त्याच्यामुळं 10-5 मिनटं पुढं सरकते, माफ करा. आणि तुम्हाला भरपूर चाली दिल्यात बरं का, तुम्ही पण पुढं माफ करा मला. पार्वती आई साहेबांना डब्बी उघड्यावर रडू लागल्या. प्रभू डोळे पुसले आणि डब्बी हृदयाला लावली. शिवजीने विचारलं गिरिजे, हे प्रिये डब्बी हृदयाला का लावली? तिनं सांगितलं आमच्या स्त्री शक्तीचा स्वाभिमान आहे. हा केस स्त्रीच्या डोक्याचा आहे. काय स्वाभिमान महाराज! पार्वती आई साहेबांना हृदयाला डब्बी लावली. हे स्त्रीच्या डोक्याचा केस आहे आणि तो नारायणाचं भजन करतोय. शोध घेतला, तो केस होता द्रौपदीच्या डोक्याचा. एक सांगू राजू, अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण अर्जुनाच्या अंगावरचा रोम खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे आणि इंचरल्याच्या नंतर कंगव्यातून खाली पडला तर जमीन बी कृष्ण कृष्ण म्हणत होती. म्हणून 2च मिनिटात त्याचा पुरावा आहे का? विराट राजाच्या घरी पांडव नष्टचर्य येत होते, बरोबर आहे ना? करू नये ते काम करणं म्हणजे नष्टचर्या. महाराज तुम्हा आम्हाला खोटे का होत नाही? स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते म्हणून 1 नंबरचा पुरुषार्थी अर्जुन, नराचा अवतार. देव नारायण आहे, देव नर नाही बरं.
देव नारायण आहे आणि अर्जुन नर आहे. नर असताना पांढरी साडी नेसावं लागते. काम चांगले का पाटील? म्हणून नष्टचर्या. महाराज ज्यानं केलेला स्वयंपाक वाळलेल्या झाडाला टाकल्यावर त्या झाडाला पाला फुटत होता, इतका पुरुषार्थी भीम दुसऱ्याच्या घरी आचारीपणा करतोय. काम चांगलं आहे का? ज्याच्या घोड्याच्या टापा कपाळावर आपटल्याच्या नंतर घोड्याचे पाय चांगले आहेत का, युद्धात वापरायच्या लायकीचं आहे का, असं घोडं तपासायची ज्याच्या कपाळात ताकद होती, ज्याला दुसऱ्याचे घोडे सांभाळावे लागतात. काम चांगलं आहे का? महाराज ज्याच्या दृष्टीत गाय दूध द्यायच्या, ज्याला दुसऱ्याच्या गाय हाकारावं लागतात. काम चांगलं आहे का? महाराज या देशाचं राजपट ज्यानं हलवलाय, या देशाचा राजपट हलवलाय, नुसता नाही हलवला, ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करत होती आणि इतीने रथ आधार झेलीत होती, तो धर्मराजा दुसऱ्याच्या घरचे हिसाबले आलाय. कंक चार्टेड अकाउंटंट होता, धर्म चार्टेड अकाउंटंट आहे. काम चांगलं आहे का? म्हणून पुराणाच्या भाषेमध्ये याला नष्टचर्या म्हणतात. आणि या नष्टचर्येमध्ये पहिल्या दिवशी द्रौपदी स्नान झाल्यावर केस चिचरती, त्यावेळेला विश्वाचा बाप आला. द्रौपदी गुप्तचर इराटाचा उकंडा शोधतील, तुझ्या डोक्यातले केस ज्यावेळेला उकंड्यात जातील, उकंड्याला कान लागल्यावर उकंडा कृष्ण म्हणील, त्यावेळेला कौरवाच्या लक्षात येईल द्रौपदी इराटाच्या घरी आहे. म्हणून द्रौपदीची केस टाकायची जागा वेगळी होती. तिला फार विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पुढच्या कीर्तनात सांगेल, नाही तर कधी कधी युट्यूबला ऐका. याचा अर्थ आहे द्रौपदीचे केस कृष्ण म्हणत होते. आणि भजन करणाऱ्या निळकंठेश्वरानं विचार केलाय, भजन करणाऱ्या निळकंठेश्वरानं विचार केलाय, जिवंत थोबाडं भजन करायला लाजायलेत. आणि या देशातल्या पवित्र भजन करणाऱ्या पांडवांची पत्नी पाहती, पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. भजन करणाऱ्या वारकरी पांडवांची पत्नी पांडवांपेक्षा श्रेष्ठ, जिच्या डोक्याचा रोम खाली पडल्याच्या नंतर नमो भगवते वासुदेवाय नमः असं भगवंताचं नारायणाचं चिंतन करतोय. आणि अशा सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पवित्र स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू पुसता कामा नये. म्हणून नीलकंठेश्वरानं सर्पाला सांगितलं, असं चावा, इजा झाली नाही पाहिजे, असं चावा, इजा झाली नाही पाहिजे. आणि भीमाच्या अंगातलं विष तुमच्यात आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. असा चावा घेतला तर दातानं सगळं विष शांत करण्यात घेतलं. काळबुंद झालेलं शरीर एकदम गोरधमक झालं आणि आधार पद्मिनी नावाच्या सर्पानं वरी काढलं आणि भीम जिवंत केला, फक्त द्रौपदीच्या भजनाच्या पुरुषार्थानं. म्हणून असं भजन करणाऱ्याच्या काय वानवाता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी विढोबा.